नमस्कार नमस्कार मित्रहो, बुकमार्कच्या आजच्या सत्रामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। मी ॲडव्होकेट चैतन्य आज एका नवीन विषयावरती गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत इथे उपस्थित झालेलो आहे। अल्पसंख्याक म्हणजे कोण आणि कायद्यामध्ये किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांना कोणते विशेष अधिकार उपलब्ध आहेत याच विषयावरती आज आपण जाणून घेणार आहोत। अल्पसंख्याक हा शब्द उच्चारला की मला खात्री आहे बहुसंख्य लोकांच्या मनात जे काही चित्र डोळ्यासमोर येत असणार ते म्हणजे नमाजी टोपी घातलेला एखादा मुस्लिम व्यक्ती किंवा चर्चमध्ये प्रार्थना करणारा एखादा धर्मगुरू। त्याचं कारणही असं आहे की जे काही नॅरेटिव्ह, जे काही संस्कार आपल्याकडच्या न्यूज चॅनल्स, वर्तमानपत्र आणि रेडिओ यावरनं प्रसारित होणाऱ्या बातम्यांमधून आपल्यावरती बिंबवले जातात किंवा जे नॅरेटिव्ह आपल्यापुढे सादर केलं जातं, त्यामुळे स्वाभाविक अनेकांचा हा समज रूढ असतो की अल्पसंख्याक म्हटल्यावरती ते मुस्लिम किंवा ख्रिश्चन। पण वस्तुस्थिती काय आहे, याबद्दल कायदा काय म्हणतो, अल्पसंख्याक कोण हे ठरवण्याचे निकष कोणते आहेत, हेच आज आपण जाणून घेऊया। भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलम, 22 प्रकरण आणि 12 परिशिष्ट आहेत। ज्या दिवशी भारतीय राज्यघटना तयार झाली तेव्हा ती तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढा कालावधी लागला होता। भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 3 आणि भाग 4 अत्यंत महत्त्वाचे आहेत। याच भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्त्या होऊन आज घडीला कलमांची संख्या ही 440च्या पुढे गेलेली आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 3 मध्ये जे मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना दिलेले आहेत तो भाग हा कलम 12 ते कलम 35 या कलमांमध्ये मोडतो। याखेरीज भाग 4 मध्ये काही मार्गदर्शक तत्व ही सरकारला प्रशासनासाठी त्यांची ध्येय धोरणं आखत असताना काही सुशासनाची सूत्र म्हणून सांगितलेली आहेत। त्या सूत्रांचं पालन हे सरकारने नेटाने केलं पाहिजे असं भारतीय राज्यघटना सांगते। या राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये ज्या मूलभूत अधिकारांचा उल्लेख आता आपण केला त्यातील काही अधिकार आपण उदाहरण म्हणून बघूया। समानतेचं स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, सभा स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य ही काही स्वातंत्र्य कलम 19 मध्ये दिलेली आहे। कलम 21 मध्ये जीवन जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे। कलम 25 ते कलम 28 मध्ये सर्वांना धर्म स्वातंत्र्य सांगितलेलं आहे। आणि याच भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मधल्या मूलभूत अधिकारांच्या चॅप्टरमध्ये कलम 29 आणि 30 या 2 कलमांना एक वेगळं शीर्षक देण्यात आलेलं आहे, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स, म्हणजेच सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार। याच 2 कलमांमध्ये अल्पसंख्याकांचे अधिकार सांगितलेले आहेत। त्याच अल्पसंख्याकांच्या अधिकाराबद्दल आजची आपली ही चर्चा होते आहे। कलम 29 चं शीर्षक हे राईट्स ऑफ मायनॉरिटीज असं आहे, म्हणजेच अल्पसंख्याकांचे अधिकार। कलम 29 उपकलम 1 मध्ये म्हटलेलं आहे, एनी सेक्शन ऑफ सिटीजन्स हॅव्हिंग इट्स ओन डिस्टिंक्ट लँग्वेज, स्क्रिप्ट और कल्चर शॅल हॅव द राईट टू प्रिझर्व द सेम। असा कुठल्याही लोकांचा समूह ज्याची आपली अशी वेगळी भाषा, लिपी किंवा संस्कृती असेल त्या समूहाला ती भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करण्याचं स्वातंत्र्य, अधिकार असेल। कलम 29 उपकलम 1। कलम 29 उपकलम 2 फक्त 2च कलमांचं कलम 29 आहे। 29 उपकलम 2 मध्ये असं म्हटलेलं आहे, नो पर्सन शॅल बी डिनाइड ऍडमिशन to any educational institution based on language, religion, sex आणि इतरही काही सबबी तिथे सांगितलेले आहेत। म्हणजे कुण्याही व्यक्तीला कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश नाकारला जाऊ शकणार नाही, केवळ त्या व्यक्तीची भाषा, त्या व्यक्तीचा धर्म, त्या व्यक्तीचा पंथ, त्या व्यक्तीचं लिंग या सबबींवरती। या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यांनी लक्षात घेणं जरुरी आहे ती ही की कलम 29 उपकलम 2 हे कुठल्याही विशिष्ट अल्पसंख्याक, बहुसंख्याक, जात, धर्म
यांच्या समूहाबद्दल बोलत नाही. कुण्याही व्यक्तीला कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये या काही कसोट्यांवरती तुम्ही ऍडमिशन किंवा प्रवेश नाकारू शकत नाही एवढंच कलम 29(2) म्हणतं. म्हणजेच कलम 29 उपकलम 2 हे जनरल सामान्य अशा स्वरूपाचं प्रोव्हिजन आहे, अशी तरतूद आहे. ती सर्वसाधारणपणे सर्व नागरिकांना लागू आहे, अल्पसंख्याक असो की बहुसंख्याक असो. कुण्याही व्यक्तीला कुठल्याही शैक्षणिक संस्थेत प्रवेश नाकारला जाणार नाही. कलम 29 उपकलम 1 हे मात्र अल्पसंख्याकांना लागू आहे. जे आपण बघितलं की कुठल्याही विशिष्ट समूहाचे लोक ज्यांची आपली अशी भाषा, लिपी किंवा संस्कृती वेगळी अशा स्वरूपाची आहे, त्यांना ती भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करण्याचं स्वातंत्र्य असतं. इथपर्यंत मला असं वाटतं विषय आपण स्पष्ट करून घेतलेला आहे. पण अल्पसंख्याक म्हणजे असे लोक असं जर आपण म्हटलं की ज्यांची आपली भाषा, लिपी, संस्कृती वेगळी आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, तर पुन्हा त्यांची वेगळी व्याख्या संपूर्ण घटनेमध्ये कुठे दिलेली आहे का, हा एक प्रश्न उपस्थित होतो. मित्रहो, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 366 हे एक असं कलम आहे जिथे व्याख्यांचं वेगळं कलम दिलेलं आहे. वेगवेगळ्या व्याख्या तिथे सांगितलेल्या आहेत. त्या व्याख्यांच्या कलम 366 मध्ये देखील आपल्याला अल्पसंख्याक किंवा मायनॉरिटीजची कुठलीही डेफिनेशन किंवा व्याख्या आढळून येणार नाही. मग अल्पसंख्याक म्हणजे कोण, हा प्रश्न उपस्थित होतो, ज्याबद्दल आपण आपल्या चर्चेमध्ये पुढे ह्या मुद्द्याकडे येणार आहोत. पण तत्पूर्वी कलम 29 उपकलम 1 ला पुन्हा एकदा थोडंसं समजून घेऊया. भाषा, लिपी आणि संस्कृती जतन करण्याचं स्वातंत्र्य अशा कुठल्याही लोकसमूहाला ज्याची वेगळी भाषा, लिपी किंवा संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण अशी असेल. मग माझा प्रश्न, जे मी गमतीने अनेक वेळा म्हणत असतो, की भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करायची म्हणजे काय? ती काही बरणीत घालून ठेवायचं कुठलं लोणचं नाहीये किंवा ब्रेडचं पॅकेट नाहीये ज्याला आपण बांधून रबर बँड लावून फ्रीज मध्ये ठेवू शकतो. जतन करणार म्हणजे काय करणार? तर जतन करण्यासाठी म्हणून अर्थातच आपली भाषा, लिपी किंवा संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण अशी ज्या समाजाची आहे त्या समाजाला शिक्षण संस्था उघडणं आलं. त्या शिक्षण संस्थांमधनं जे काही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जाईल, त्या प्रशिक्षणामध्ये भाषा, लिपी किंवा संस्कृती त्या समाजाची जी काही असेल त्याबद्दलचं ज्ञान जर विद्यार्थ्यांना दिलं गेलं तर त्या भाषा, लिपी किंवा संस्कृतीचं जतन स्वाभाविकरित्या होऊ शकेल. आणि नेमकं हेच ओळखून घटना तयार करणाऱ्यांनी कलम 30 ची योजना केलेली आहे. कलम 29 मध्ये 2च कलम येतात ज्याबद्दल आपण बघितलं. कलम 30 मध्ये काय सांगितलेलं आहे? कलम 30 मध्ये असं म्हटलेलं आहे की मायनॉरिटीज शॅल हॅव राईट टू इस्टॅब्लिश अँड ॲडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ऑफ देअर ओन. अल्पसंख्याकांना त्यांच्या आपल्या अशा शिक्षण संस्था स्थापन करण्याचं आणि त्यावर प्रशासन करण्याचं स्वातंत्र्य असेल. आणि कलम 30 उपकलम 2 मध्ये असं म्हटलेलं आहे, स्टेट शॅल नॉट डिस्क्रिमिनेट इन मॅटर्स ऑफ ग्रांट्स और फायनान्शियल एड टू इन्स्टिट्यूशन्स विच आर रन बाय मायनॉरिटीज. सरकार हे अर्थसहाय्य देत असताना कुठल्याही संस्थेवरती केवळ ती संस्था ही अल्पसंख्याकांद्वारे चालवली जाते या सबबीवरती अनुदान देण्याच्या बाबतीत कुठलीही कुचराई किंवा अन्याय किंवा भेदभाव करणार नाही, असं कलम 30 उपकलम 2 मध्ये सांगितलेलं. मित्रहो, अल्पसंख्याक हे धर्माच्या आधारावरती ठरू शकतात, जातीच्या आधारावरती ठरू शकतात, तसंच भाषेच्या आधारावरती देखील ठरू शकतात. मग भाषिक अल्पसंख्याकांसाठी की जे भाषेच्या आधारावरती अल्पसंख्याक म्हणून ओळखण्यात आलेले आहेत, त्यांच्यासाठी म्हणून आपल्या राज्यघटनेच्या भाग 17 मध्ये जिथे भाषेसंबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत, तिथे कलम 350 कॅपिटल ए आणि 350 कॅपिटल बी मध्ये त्या भाषिक अल्पसंख्याकांच्या सशक्तीकरणासाठी, त्यांना सामर्थ्यवान करण्यासाठी म्हणून काही तरतुदी सांगितलेल्या आहेत. कलम 350 कॅपिटल ए मध्ये असं सांगितलेलं आहे की जिथे कुठे भाषिक अल्पसंख्याकांचा समूह अस्तित्वात असेल देशभरात, तिथे त्यांच्या
प्राथमिक शिक्षणासाठी म्हणून तिथलं सरकार योग्य ती तरतूद करेल. आणि दुसरं कलम आहे 350 कॅपिटल बी की त्या भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या भाषेच्या बाबतीत शिक्षण मिळवताना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी एक स्पेशल ऑफिसर सरकार नेमेल. या भाषिक अल्पसंख्याकांबद्दलच्या तरतुदी कलम 350 ए आणि 350 बी मध्ये दिलेल्या आहेत. अल्पसंख्याक म्हणजे कोण या विषयाकडे आता आपण येत आहोत आणि सुरुवातीलाच जो आपण गैरसमज बोललो त्याबद्दल आता थोडीशी सुस्पष्टता या पुढच्या चर्चेतनं यावी. अल्पसंख्याकांचे विशेष अधिकार कलम 29-30 मध्ये घटनाकारांनी सांगून ठेवल्यानंतर काही महत्वपूर्ण निवाडे ज्यामुळे या संपूर्ण विषयाबद्दल क्लॅरिटी किंवा सुस्पष्टता आली त्या निवाड्यांचा आपण आता पहिल्यांदा अभ्यास करूयात. रे केरला एज्युकेशन बिल हा सगळ्यात पहिला निवाडा जो अल्पसंख्याकांच्या अनुषंगाने महत्वाचा ठरतो. झालं असं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण घटना स्वीकारली आणि नवनवीन कायदे प्रत्येक राज्य आपापल्या परीने तयार करत होतं. केरळ सरकारने 38 कलमांचा एक कायदा तयार केला ज्या कायद्याचं शीर्षक होतं केरला एज्युकेशन बिल. खरं तर केरला एज्युकेशन ऍक्ट असं ते शीर्षक असणार, पण तो कायदा मसुदा स्वरूपात असल्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा कायदा हा कच्चा रफ स्वरूपात अस्तित्वात आलेला असतो तेव्हा आपण त्याला बिल म्हणतो. तर केरला एज्युकेशन बिल हा अवघ्या 38 कलमांचा एक कायदा केरळ सरकारने तयार केला. सरकारला जर योग्य वाटलं तर खाजगी शिक्षण संस्थांवरती सरकार नियंत्रण मिळवू शकेल, त्यांना ताब्यात घेऊ शकेल, त्यांच्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकेल एवढा सरकारला अधिकार देणारा हा कायदा. या कायद्यातल्या काही कलमांमुळे कलम 29 आणि 30 खाली दिलेल्या अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप होतो किंवा त्या स्वातंत्र्याचं हनन होतं या आरोपावरून अल्पसंख्याक संस्थांनी केरळमध्ये या कायद्याला मोठ्या प्रमाणावरती विरोध केला. स्वाभाविकच या कायद्याच्या वैधतेबद्दल नंतरहून तो कायदा जन्माला आल्यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यापूर्वीच माननीय राष्ट्रपतींना त्यांच्या विशेष अधिकारामध्ये असं वाटलं, जे विशेष अधिकार घटनेच्या कलम 143 मध्ये दिलेले आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये रेफरन्स मेकिंग पॉवर ऑफ द प्रेसिडेंट असं म्हटलेलं आहे. राष्ट्रपती हे त्यांना वाटल्यास कुठल्याही कायद्यातल्या तरतुदीबद्दल, कुठल्याही कायदेशीर समस्येबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला प्राप्त करून घेऊ शकतात. असा सल्ला प्राप्त करून घेण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाकडे कलम 143 भारतीय राज्यघटना या कलमाचा आधार घेऊन रेफरन्स पाठवू शकतात, म्हणजे या विषयावरती मार्गदर्शन मागवू शकतात. असंच मार्गदर्शन भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडून मागवलं, ते म्हणजे केरला एज्युकेशन बिल या कायद्याच्या घटनात्मक वैधतेबद्दल. आपल्या माहितीस्तव घटनात्मक वैधतेबद्दल भाष्य करत असताना काही अनुषंगिक चर्चा ज्या सर्वोच्च न्यायालयाने केल्या त्या अल्पसंख्याकांबद्दलच्या होत्या. मुळात अल्पसंख्याक समूहांचा आक्षेपच हा होता की कायद्यामध्ये काही सुस्पष्ट सूचना नसल्यामुळे जेव्हा सरकारला वाटेल की आता शिक्षण याचा प्रसार मोठ्या प्रमाणावरती करणं गरजेचं आहे, म्हणून आपण संस्था ताब्यात घ्यायच्या आहेत, तेव्हा सरकार म्हणजे केरळमधलं सरकार हे अल्पसंख्याक संस्थांना पण ताब्यात घेईल आणि ते तशा पद्धतीने ताब्यात घेण्याबद्दल आक्षेप काही नाही, पण त्याबद्दल कुठल्याच सहाय्यभूत सूचना सुस्पष्टरित्या त्या कायद्यामध्ये दिलेल्या नाहीयेत. सो देर आर नो अँसिलरी क्लॅरिफिकेटरी ऑर्डर्स असा एक आक्षेप होता आणि हा आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने काही अंशी मान्य केला आणि आपला निर्णय दिला. तो निर्णय देत असताना केरला एज्युकेशन बिल या केसच्या निमित्ताने अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावरती भाष्य सर्वोच्च न्यायालयाने केलं. दुसरा महत्वाचा खटला जो आपल्या चर्चेसाठी अत्यंत महत्वाचा आहे म्हणजेच अल्पसंख्याक कोड, आपण सुरुवातीलाच बोललो, DAV कॉलेज जालंधर विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लाहोर, पेशावर हा काही पंजाब या प्रांताचा हिस्सा हा पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाला आणि काही अंशी पंजाब हा भारतामध्ये आला. पंजाब विद्यापीठ म्हणून एक विद्यापीठ प्रत्यक्ष पंजाबमध्ये कार्यरत होतं. झालं असं की
गुरु नानक देव जे शीख धर्माचे संस्थापक आहेत, त्यांच्या 500व्या जयंती निमित्ताने पंजाब सरकारने एक स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करायचा निर्णय घेतला. मग त्यात गुरुमुखी पंजाबी संस्कृती, गुरुमुखी लिपी ही पंजाब म्हणजे शीख धर्माची लिपी मानली जाते. तर पंजाबी संस्कृती, धर्म, गुरुमुखी लिपी या अनुषंगाने संशोधन आणि अभ्यास मोठ्या प्रमाणावरती व्हावा, हा या नव्या विद्यापीठाचा उद्देश असेल असं पंजाब सरकार ते विद्यापीठ स्थापन करत असताना म्हणालं. आणि निमित्त होतं, औचित्य होतं 500वी जयंती गुरु नानक देव यांची. या पंजाब राज्यामध्ये एक महाविद्यालय होतं आणि ते होतं DAV कॉलेज जालंधर. आपण सर्वांनी शाळेमध्ये इतिहास विषय शिकत असताना बघितलं असेल, आर्य समाजाची स्थापना ही स्वतंत्ररित्या वेदांना आव्हान देण्यासाठी, हिंदू धर्मातल्या कर्मकांडांना विरोध म्हणून स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. याच आर्य समाजातर्फे, म्हणजे जो आर्य समाज हा एक वेगळा समूह म्हणून अस्तित्वात होता, याच आर्य समाजातर्फे एक कॉलेज हे जालंधर इथे चालवलं जात होतं. अनेक संस्था चालवल्या जात होत्या. त्यांना असा प्रश्न पडला की हे नवीन विद्यापीठ स्थापन झाल्यामुळे त्यांना असा आदेश देण्यात आला होता की आता तुम्हाला या नव्या विद्यापीठासोबत अफिलिएट व्हावं लागेल, तुमचं संलग्नीकरण या नव्या विद्यापीठासोबत असेल, तुम्ही आता पंजाब विद्यापीठाचा भाग असणार नाही. त्यांना त्याबद्दल आक्षेप असण्याचं काही कारण नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की आमच्या गव्हर्निंग बॉडीवरती, म्हणजे जे काही कॉलेजवरती तिथला कारभार ठरवण्यासाठी जी गव्हर्निंग बॉडी असते, काही सदस्य असतात, त्यावरती त्यांची सदस्य संख्या हे ठरवण्याचं आम्हाला स्वातंत्र्य आहे, कारण आम्ही अल्पसंख्याक संस्था आहोत. आणि दुसरं त्यांचं म्हणणं होतं की आमच्यावरती गुरुमुखी ही लिपी लादली जाण्याची शक्यता आहे, कारण आम्ही हिंदीतनं प्रशिक्षण देत असतो. आम्ही आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना आर्य समाजाची जी मूल्य आहेत, ज्या काही धर्मातली सूत्र आहेत, याबद्दल प्रशिक्षण देत असताना हिंदी या भाषेचा वापर करत असतो. त्यामुळे आम्हाला हिंदी या भाषेचा मुक्तपणे वापर करता येणार नाही. आणि जर यांनी आम्हाला कंपल्शन केलं, आम्हाला जबरदस्ती केली की तुम्ही पण गुरुमुखी लिपीचाच वापर करा, तर आमच्या अल्पसंख्याक म्हणून असलेल्या काही अधिकारांवरती गदा येईल, असा तो आक्षेप होता. हा आक्षेप जेव्हा सर्वोच्च न्यायालयापुढे गेला तेव्हा साहजिकच प्रश्न असा उपस्थित झाला की अल्पसंख्याक म्हणजे कोण. आणि तिथे आपण सुरुवातीलाच ज्या प्रश्नाबद्दल किंवा गैरसमजाबद्दल चर्चा केली त्याचं उत्तर दडलेलं आहे. अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम का? नाही. अल्पसंख्याक म्हणजे ख्रिश्चनच का? नाही. मग अल्पसंख्याक म्हणजे कोण? तर सर्वोच्च न्यायालयाने या DAV कॉलेज जालंधर या केसमध्ये असं स्पष्ट म्हटलं की ज्या कुठल्या राज्यामध्ये तिथल्या बहुसंख्य लोकांच्या लोकसंख्येच्या तुलनेत एखादा समाज हा लोकसंख्येच्या आधारावरती अल्प असा संख्येने असेल, तर तो समाज हा अल्पसंख्याक ठरतो, तो मायनॉरिटी ठरतो. म्हणजेच मायनॉरिटी हे अल्पसंख्याक हे मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत, पण केवळ तेच आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. दयानंद सरस्वती यांच्या विचारावरती स्थापन झालेल्या आर्य समाजाची ही संस्था ही अल्पसंख्याक संस्था म्हणून मान्यता प्राप्त होती, नोंदणीकृत होती. विषय असा होता की ती खरोखर अल्पसंख्याक होती का? ज्याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयाने हो, ती अल्पसंख्याक संस्था आहे, त्यांना त्यांचे काही अधिकार कायद्यामध्ये दिलेले आहेत, हे मान्य केलं. अल्पसंख्याक म्हणजे कोण हे ठरवण्याचं, मूल्यमापन करण्याचा मानदंड कोणता, निकष कोणता? लक्षात आलं. बहुसंख्य लोकसंख्येच्या तुलनेत जे संख्येने कमी असतील ते अल्पसंख्याक उत्तर दिलंय या प्रकरणामध्ये DAV कॉलेज जालंधर विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब. आता तिसऱ्या अत्यंत महत्वाच्या निर्णयाकडे आपण येतो आहोत. आपल्या माहितीस्तव आतापर्यंत स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठं न्यायपीठ सर्वोच्च न्यायालयात एखादा निकाल देण्यासाठीच स्थापन करण्यात आलेलं कुठलं असेल? ते होतं केशवानंद भारती विरुद्ध स्टेट ऑफ केरला. म्हणजे आपण राज्यघटनेचा अभ्यास करत असताना अनेक वेळा हे शब्द ऐकाल की राज्यघटना बदलली जाऊ शकते, पण ती इतकी बदलली नाही जाऊ शकत की तुम्ही राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरवरती हल्ला करा. म्हणजेच मूलभूत ढाचा हा राज्यघटनेचा बदलता येणार नाही. हे भाष्य सर्वोच्च न्यायालयानं केशवानंद भारती केसमध्ये केलं. आपण त्याच्याबद्दल नाही बोलत आहोत. सांगायचा विषय असा की सगळ्यात मोठं संख्याबळाचं न्यायपीठ आतापर्यंत स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासामध्ये स्थापन झालेलं कुठलं होतं? ते होतं केशवानंद भारती केसमध्ये 13 न्यायमूर्तींचं पीठ. त्या खालोखाल
आपण आता या ज्या निकालाबद्दल बोलत आहोत तो हा निकाल महत्वाचा आहे, कारण हा निकाल मूलभूत ढाच्याबद्दल, बेसिक स्ट्रक्चर बद्दल नाहीये, परंतु 11 न्यायमूर्तींच्या पीठाने दिलेला हा निर्णय आहे, ज्यात कशावरती चर्चा झाली की पुन्हा एकदा एकक काय, युनिट काय, अल्पसंख्याक म्हणजे कोण हे ठरवण्याचं हा पहिला विषय. दुसरं, अल्पसंख्याक संस्थांवरती सरकार कोणत्या हद्दीपर्यंत कंट्रोल किंवा नियंत्रण करू शकतं. आणि तिसरं, ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत त्यांना त्यांचं शिक्षण शुल्क किंवा फीज आकारण्याचा अधिकार हा नेमका कसा आहे, म्हणजे अमर्याद आहे का त्यावर काही मर्यादा आहेत. बरोबर. या 3 महत्वाच्या प्रश्नांवरती सर्वोच्च न्यायालयाने या तिसऱ्या निकालामध्ये चर्चा केली, ज्या निकालाचं सायटेशन आपण इथे बघत आहात. दॅट इज TMA पै फाउंडेशन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटक. हे 3 महत्वाचे केस लॉज आपण बघितले. आता आपल्याला थोड्याफार प्रमाणात एका वेगळ्या कायद्याबद्दल काही क्षणांसाठी बोलणं आवश्यक आहे. तो कायदा म्हणजे अल्पसंख्याक म्हणजे कोण हे ठरवणारा कायदा. 1992 साली नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ऍक्ट हा 16 कलमांचा कायदा केंद्र सरकारने पारित केला. या कायद्याच्या कलम 3 मध्ये अल्पसंख्याक राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची रचना सांगितलेली. एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 5 सदस्य हे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगावरती असावेत असं कलम 3 मध्ये सांगितलेलं आहे. आपल्या माहितीस्तव 2006 साली सामाजिक न्याय मंत्रालयातून एक स्वतंत्र विभाग केंद्र सरकारने तयार केला आणि तो म्हणजे अल्पसंख्याक विभाग. अन्यथा अल्पसंख्याक विभाग हा सामाजिक न्याय विभागाचाच एक भाग म्हणून काम करत असे. याच नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज ऍक्ट 1992 या कायद्याच्या कलम 2C मध्ये सरकारला हे अधिकार देण्यात आलेले आहेत की एक अधिसूचना जारी करून सरकार अल्पसंख्याक कोण याची घोषणा करू शकतं. आणि आतापर्यंत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, फारशी, बुद्ध आणि जैन या धर्मसमूहांना अल्पसंख्याक म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेला आहे. 2014 साली जैन धर्म समाजाला, जैन समूहाला अल्पसंख्याक म्हणून सरकारने घोषित केलं आणि त्याचा आधार होता 2001 या वर्षाची जनगणना. एकूण लोकसंख्येच्या 0.4% इतकी लोकसंख्या असलेला जैन समाज हा एक अल्पसंख्याक समाज आहे असं 2014 मध्ये सरकारने घोषित केलेलं आहे. महाराष्ट्रात देखील 20 ऑगस्ट 2004 रोजी महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोग कायदा या स्वतंत्र कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 9 सभासद या अल्पसंख्याक राज्य अल्पसंख्याक आयोगावरती काम करतील असं या 2004च्या महाराष्ट्रातल्या स्टेट कमिशन फॉर मायनॉरिटीज ऍक्ट या कायद्यामध्ये किंवा स्टेट मायनॉरिटीज ऍक्ट या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आता ज्या महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत, मग एवढं सगळं झालं, पण मग अल्पसंख्याकांचं त्यांना विशेष अधिकार काय? विशेष अधिकार तर आपण बघितलेत. कलम 30 मध्ये त्यांना त्यांच्या शिक्षण संस्था तयार करण्याचं स्वातंत्र्य असेल. पण तुम्ही म्हणाल हे अधिकार तर बहुसंख्यांना पण उपलब्ध आहेत, शिक्षण संस्था तयार करण्याचं. अशा स्वरूपाचे काही अधिकार धर्माच्या अधिकारामध्ये पण धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपापल्या परीने संस्था स्थापन करण्याचे अधिकार हे वेगवेगळ्या धर्मसमूहांना पण आहेत. मग अल्पसंख्याकांना खास अधिकार कोणते त्याबद्दल आता आपण बोलणार आहोत. मला वाटतं आता आपण जे बोलणार आहोत ते अत्यंत महत्वाचे आहे आणि आपण समारोपाकडे चाललो. मी याला एक लघुरूप तयार केलेलं आहे, एक ॲब्रिव्हिएशन तयार केलं आहे. एरा, ई फॉर एलिफंट, आर फॉर रिच आणि ए फॉर ऍपल. हे लघुरूप म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण हे लघुरूप तयार केलंय की अल्पसंख्याकांना कोणते विशेष अधिकार आहेत. ई स्टँड्स फॉर त्यांना राईट टू एज्युकेशन ऍक्ट या कायद्यामधनं सूट देण्यात आलेली आहे. होय, कलम 21 कॅपिटल ए या कलमामध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाला वय वर्ष 6
ते 14 या वयोगटात असताना प्राथमिक शिक्षण घेण्याचा मूलभूत अधिकार हा सांगितलेला आहे। याखेरीज एक महत्वाचं कलम भारतीय राज्यघटनेमध्ये आहे, ते आहे कलम 45। सरकार यासाठी प्रयत्नशील राहील की वयवर्ष 6 ते वयवर्ष 14 या वयोगटातील मुलांना मोफत किंवा प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून दिलं जाईल, अशी ही 2 महत्वाची कलम आहेत। याच कलमांना धरून वर्ष 2009 मध्ये 38 कलमांचा एक कायदा अस्तित्वात आला आणि तो म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट। आपण हे जे लघुरूप तयार केले ना एरा, त्यापैकी पहिलं ई स्टँड्स फॉर दिस राईट टू एज्युकेशन ऍक्ट। या राईट टू एज्युकेशन ऍक्ट मधून अल्पसंख्याक समाजाला सूट देण्यात आलेली। या कायद्याचं स्वरूप अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर असं आहे की एका वर्गामध्ये समजा 100 विद्यार्थी, कुठलीही शाळा अनुदानित असेल विना अनुदानित असेल, कुठलीही शाळा जर 100 विद्यार्थी भरते आहे एका वर्षाला, एका अकॅडमिक इयरला, तर त्यापैकी साधारणपणे 25 विद्यार्थी हे शोषित, वंचित किंवा मागास किंवा ज्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे स्रोत पुरेसे नाही आहेत अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या समाजातील असावेत, असं त्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे। पण मग अर्थात विषय असा येतो की या 25 विद्यार्थ्यांना जर प्रवेश शाळा देत असेल तर त्यांची फीस कोण भरणार? तर त्यांची फीस ही इतर विद्यार्थ्यांकडून वसूल केली जाईल, असं साधारणपणे या कायद्याचं स्वरूप आहे। मग सगळ्यात पहिला प्रश्न जो सर्वोच्च न्यायालयापुढे प्रमती एज्युकेशन सोसायटी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये उपस्थित झाला तो हा की अल्पसंख्याक म्हणून नोंदणीकृत झालेल्या आणि स्थापन झालेल्या संस्थांना हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट, शिक्षण हक्क कायदा 2009 लागू आहे की नाही? आणि सर्वोच्च न्यायालय म्हणाले की अल्पसंख्याक संस्थांना शिक्षण हक्क कायदा लागू नाही। दिस वॉज ई एज्युकेशन। नाउ विल टॉक ऑफ आर। आरक्षणाची तरतूद आपल्या सगळ्यांना माहिती आहे। एखाद्या संस्थेमध्ये उदाहरण म्हणून जर बोलायचं झालं तर 10 शिक्षक नोकरीला आहेत शिक्षण संस्थेमध्ये, शाळेमध्ये। त्यापैकी 4 ओपनचे असावेत, 2 एसटीचे असावेत, 2 एससीचे असावेत, एखादा एनटीचा असावा, अशा स्वरूपाचा साधारणपणे एक आकृतीबंध ज्याला म्हटलं जातं तो उपलब्ध असतो। आपल्या माहितीस्तव अल्पसंख्याक संस्थांना आरक्षणाचं धोरण लागू असणार नाही, असं SFS विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र या निकालामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। सेंट फ्रान्सिस डी सेल्स हायस्कूल वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र। म्हणजे आरक्षणाचं धोरण हे अल्पसंख्याक संस्थांना लागू नाही। सो ई स्टँड्स फॉर राईट टू एज्युकेशन, ज्यातून सूट आहे। आर स्टँड्स फॉर रिझर्वेशन, ज्यातून सूट आहे। आता शेवटचं ए स्टँड्स फॉर अपॉइंटमेंट। म्हणजे काय? एखादी शाळा आहे जिथे 10 शिक्षक काम करत आहेत, मुख्याध्यापक कोण होणार? जो सगळ्यात सिनियर मोस्ट असेल, जो सेवाज्येष्ठ असेल। पण अल्पसंख्याक संस्थांमध्ये, म्हणजे ज्या संस्था या अल्पसंख्याक समाजाद्वारे चालवल्या जातात, तिथे मात्र सेवाज्येष्ठ शिक्षकाला डावलून जर त्या संस्था चालकांना असं वाटलं की सेवाज्येष्ठतेमध्ये नंबर 3 किंवा 4 वरती असलेला शिक्षक हा अधिक समर्थपणे आणि सक्षमपणे काम करू शकत असेल, तर ते त्या नंबर 3 किंवा 4च्या शिक्षकाला पण मुख्याध्यापक किंवा प्राचार्यपदी नेमू शकतात। तिथे सेवाज्येष्ठतेचा नियम आडवा येणार नाही। हे स्वातंत्र्य अल्पसंख्याक संस्थांना उपलब्ध आहे, असं एक केरळ हायकोर्टचा निर्णय आहे। AM पेट्रोनी वर्सेस EC केशवन, असे आपल्याला इतर अनेक निकाल सापडू शकतात। तर एरा हे आपण जे सूत्र बघितलं, जे लघुरूप बघितलं, ते एवढ्यासाठी की अल्पसंख्याकांना कोणते विशेष अधिकार उपलब्ध आहेत। मला एक गमतीशीर गोष्ट या ठिकाणी शेअर करावीशी वाटते। कायद्याचा नवीन अभ्यास सुरू केल्यानंतर मला बरेच दिवस आणि कुठलाही संकोच किंवा इनहिबिशन न बाळगता मी सांगतो, असं वाटायचं की अल्पसंख्याक संस्थांमध्ये केवळ अल्पसंख्याक समूहालाच प्रवेश असतो, असं नाहीये। अल्पसंख्याक संस्थेमध्ये कुण्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाऊ शकतो, तो बहुसंख्य समाजाचा असला तरीही। आणि त्याचं साधं कारण हे असणार की त्याशिवाय अल्पसंख्याक समाजाची जी काही भाषा, लिपी किंवा संस्कृती याचा प्रचार आणि प्रसार होणार कसा? त्यामुळे अल्पसंख्याक संस्थेमध्ये प्रवेश हा सर्वांना सारख्या स्वरूपात दिला जातो। अल्पसंख्याकांच्या या विशेषाधिकाराबद्दल आज आपण आपली चर्चा या ठिकाणी थांबवणार आहोत। पण समारोपाकडे जाण्यापूर्वी खूप छान ओळी मला आठवत आहेत।
अल्पसंख्याकांवरती मग अत्याचार होतात का, अल्पसंख्याकांवरती अन्याय होतो का, अनेक वेळा चर्चेचं गुऱ्हाळ चालू राहणार, अनेक वेळा हा विषय वादाचा होत राहणार. पण मला आवडलेल्या काही ओळी मी इथे सांगतो आणि आपण समारोप आजच्या चर्चेचा करूयात. मंदिर में दाना चुगकर चिड़िया मस्जिद में पानी पीती है. मैंने सुना है राधा की चुनरी कोई सलमा बेगम सीती है. मंदिर में दाना चुगकर चिड़िया मस्जिद में पानी पीती है. मैंने सुना है राधा की चुनरी कोई सलमा बेगम सीती है. एक रफी था महफिल रघुपति राघव गाता था. एक प्रेमचंद बच्चों को ईदगाह सुनाता था. कभी कन्हैया की महिमा गाता रसखान सुनाई देता है. कभी कन्हैया की महिमा गाता रसखान सुनाई देता है. औरों को दिखते होंगे हिंदू और मुसलमान, मुझे तो हर शख्स के भीतर इंसान दिखाई देता है. बुक पार्क मध्ये आज एवढंच. पुन्हा भेटूयात कुठल्या तरी नवीन विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.